आणि त्या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक मोठी बातमी, ती म्हणजे मंगळवारी भाजप आणि शिवसेनेच्या सर्वेची जाहिरात देण्यात आली होती। देशात मोदी आणि राज्यात शिंदे असा संदेश या जाहिरातीतून देत सर्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेची भाजप शिवसेना युतीला पसंती असल्याचं दाखवण्यात आलं होतं। तर या जाहिरातीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे। तर कालच्या जाहिरातीत गायब असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद तिघेंचं मंत्रिमंडळातील सगळेच प्रमुख मंत्र्यांचे फोटो या जाहिरातीत पाहायला मिळतात। मात्र या जाहिरातीमध्ये भाजपच्या मंत्र्यांना स्थान न मिळाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। जाहिरात प्रकरणावरून मंगळवारी स्पष्टीकरण देताना शिवसेनेची चांगलीच दमछाक झाली होती। अखेरीस छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शंभूराज देसाईंना द्यावं लागलं होतं। दरम्यान आजच्या जाहिरातीत युतीला लोकांची पसंती असल्याची आकडेवारी दाखवताना प्रमुख विरोधकांना सर्व्हेमध्ये मिळालेली टक्केवारी सुद्धा देण्यात आली आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजही बाहेरचे दौरे टाळलेले आहेत। त्यांचे आज देखील बाहेर दौरे होते, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास टाळत आहेत। यामुळेच आज त्यांनी फक्त सह्याद्रीवर आपल्या बैठका आयोजित केल्या आहेत। तर आता बातमी आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्तानं शिवतीर्थ इथं जमलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देताना रोप, त्याचबरोबर छत्र्या आणि विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वस्तू भेट म्हणून दिलेल्या आहेत। तसंच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत तब्बल 55 किलोचा महाकाय केक देखील आणला। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते शिवतीर्थवर दाखल झाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्त्यांकडून विविध भेटवस्तू दिल्या जात आहेत। मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुवर्णहोंची प्रतिकृती भेट म्हणून दिली आहे। तर वाढदिवसानिमित्तानं मनसे कार्यकर्ते केक घेऊन मध्यरात्री शिवतीर्थवर पोहोचले होते। यावेळेस अतिउत्साही कार्यकर्त्यांना घोषणाबाजी न करण्याची सूचना राज ठाकरे यांनी दिली आणि त्याला कारण होतं त्यांचा नातू कियानचं आजारपण। कियानला ताप आहे। अच्छा अच्छा, आजारी आहे। हे थांबा। कियानला ताप आहे। अच्छा अच्छा, आजारी आहे। अच्छा, झोपलाय, जास्त आरडाओरडा करू नका। वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा साहेब। लव यू साहेब, लव यू। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाक्यावर आज सकाळी 8 वाजल्यापासून टोल वसुली सुरू करण्यात आली होती। मात्र तांत्रिक त्रुटींचा मुद्दा पुढे करत टोल वसुली थांबवण्यात आली आणि आजपासून सुरू झालेल्या टोल वसुलीमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या। त्यामुळे तुर्तास ती वसुली बंद करण्यात आलेली असून पुन्हा टोल वसुली केव्हा सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय।
NHI कडनं जो प्लाझा ऑपरेशनसाठी आपल्याला सिस्टम देण्यात आलेलं होतं त्या सिस्टममध्ये काही त्रुटी आढळल्या. म्हणजे ते योग्य पद्धतीने ऑपरेट नव्हतं होत आणि वाहनांच्या रांगा लागत होत्या. तर युजरचं आपण लक्षात घेता, त्यांची मानसिकता लक्षात घेता आता सध्या आपण बंद करताय. जेव्हा कधी हे पूर्ण ऑपरेशनली फंक्शनली आम्हाला ऑपरेट करायला मिळेल आम्ही तेव्हा सुरळीतपणे चालू करू. पण आता याचा काही निश्चित वेळ मी सांगू शकत नाही. जोपर्यंत फंक्शनिंग आणि टेस्टिंग जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याच्यानंतर आपण चालू करूया. सध्याच्या परिस्थितीत हे मला निर्देशच तसे होते ना NHI कडनं, तसे की सुरू करायचे होते, त्यामुळे आपण सुरू केलेलं आहे. तर आपण पाहिलं या टोल वसुलीवरून आता नवं राजकारण देखील सुरू झालेलं आहे. टोल वसुली तुर्तास तरी बंद आहे. तांत्रिक बिघाडाचं कारण देत ही टोल वसुली तुर्तास बंद ठेवण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातच आमदार नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, ती सुद्धा पाहूया. ओसरगावचा टोल नाका जोपर्यंत 100% नुकसान भरपाई जमीन मालकांना मिळत नाही, जे काही विषय आजही प्रांताधिकारी कणकवलीकडे प्रलंबित आहेत, त्याचबरोबर जिल्हावासियांना टोल मुक्तीशिवाय टोल सुरू होणारच नाही ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. टोलच्या आजूबाजूला शौचालय बांधणं, अन्न सुविधा बांधणं हेही झालेलं नाही आहे. म्हणून जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत नाही, सगळ्या गोष्टी मान्य होत नाही, तोपर्यंत कोणालाही आम्ही टोल सुरू व्हायला देणार नाही. मी संबंधित अधिकारी असो, केंद्र सरकारचे प्रतिनिधी असो, त्या सगळ्यांचे मी बोललेलो आहे आणि त्यांना आपली सगळ्यांची स्पष्ट भूमिका ही मी सांगून टाकलेली आहे. म्हणून जिल्हावासियांनी चिंता करू नये. जोपर्यंत आपल्याला टोल मुक्ती मिळत नाही आणि अन्य विषय सुटत नाही तोपर्यंत टोल सुरू होणार नाही. आणि यानंतर आता बातमी आहे नवी मुंबईमधील सेंट लॉरेन्स शाळेमध्ये जय श्रीरामाच्या घोषणा दिल्यानं विद्यार्थ्यांचं निलंबन केल्याची माहिती सगळीकडे पसरली होती. आणि या बातमीवर आता शाळेच्या प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय. शाळेत प्रार्थना सुरू असताना काही मुलं मोठ्यानं ओरडत असल्यानं त्यांना शिक्षा करण्यात आली आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं. मात्र त्यांचं निलंबन केल्याचं वृत्त हे खोटं असल्याचं शाळा प्रशासनानं सांगितलंय. या प्रकरणी नाहक चुकीच्या पद्धतीनं वाद पेटवला जात असल्यानं शाळेच्या प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र शाळा प्रशासनानं या संदर्भात लेखी माफी मागावी आणि त्या मुलांना तत्काळ शाळेत परत घ्यावं या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलं. क्या है? रस्टिकेट ये वर्ड मैंने यूज नहीं किया है, ना सस्पेंड ये वर्ड यूज किया है. तो पेरेंट्स को यही बोला है कि आप लोग जरा पता कीजिए इन्होंने क्यों ऐसा चिल्ला के गए. कभी ऐसा होता नहीं है स्कूल में, लेकिन मंडे को जब हुआ है ऐसा डिसिप्लिन एक्शन आई हैव टू टेक. आमची अशी मागणी आहे की शाळेने त्या मुलांना परत शाळेमध्ये बसून द्यावं व शाळेने जाहीर माफी मागावी. प्रिन्सिपलनी काय मुख्याध्यापकांनी असं आश्वासन दिलं आहे की आम्ही शाळेच्या वतीने पत्र काढून माफी मागतो व सर्व मुलांना परत आजपासून शाळेमध्ये बसून देण्यात येईल. रेस्टिकेट केलं नव्हतं म्हणजे 3 दिवस झाले मुलांना शाळेमध्ये बसून देत नाहीये. रेस्टिकेट नाहीये तर काय आहे. तर प्रेमाला नकार दिल्यानं 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणानं पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रपूरच्या भद्रावतीमधील बेलगावमध्ये ही घटना घडली असून मुलगी घरात एकटीच असताना आरोपीनं घरात प्रवेश करत तरुणीवर हल्ला केला. यावेळेस मुलीनं प्रतिकार केल्यानं आरोपीनं पळ काढला होता. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत आरोपी सिद्धांत भेलेला अटक केली आहे. तर आरोपी बेळगावचा रहिवासी असून ITIचा विद्यार्थी होता. आणि यानंतर बातमी आहे साईबाबा संस्थाननं मशिदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र हा व्हिडिओ शिर्डीचा नसतानाही केवळ साई मंदिराची बदनामी केल्याचा प्रकार समोर आलेला असून यावरून शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले. तर साई संस्थान संबंधी अपप्रचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आणि गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थांच्या संबंधित वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मेसेजेस, व्हिडिओ काही समाजकंटकांकडून सोशल माध्यमांवर पसरवले जात आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. खऱ्या अर्थानं याच्या मागे एक टीम काम करते आहे. सातत्याने साईबाबा संस्थान असेल, भक्त असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, वेगवेगळे विषय असेल, हे घेऊन शिर्डीला टार्गेट करण्याचं काम या निमित्तानं करतात. जे कोणी लोक हे काम करत असेल, तुमच्या माध्यमातून मी शिर्डी ग्रामस्थ सुज्ञ नागरिक या नात्याने सांगतो, यापुढे जर कोणी अशा खोडसाळ प्रयत्न करत असेल तर शिर्डी ग्रामस्थ त्यांना सोडल्याशिवाय राहणार नाही. साईबाबा संस्थांची जी तदर्थ समिती आहे, तदर्थ समितीने असा निर्णय घेतला आहे की वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या ज्या जिल्ह्यातल्या इतर शाखा आहेत या ठिकाणी यांना आपण पत्र देऊन त्यांच्याकडं अकाउंट उघडावे, जेणेकरून हे कॉईन्स डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी इतर तालुक्यात जाण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. परंतु या निमित्तानं मी भारतीय रिझर्व्ह बँकेलाही विनंती करेल की व्यवस्थापन समितीने आपणासही अशी विनंती करत आहे की या कॉईन्सचे नियोजन करण्यासाठी स्वतः RBIने सुद्धा आम्हाला मदत करावी. विविध बँकांचं कर्ज बुडवणारे सर्वाधिक ग्राहक हे श्रीमंत गटातील असतात, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. तर बँकांचं निरीक्षण केल्यास गरीब ग्राहक नियमित कर्ज भरताना दिसतात, मध्यमवर्गीय ग्राहक अधूनमधून हप्ता चुकवतात आणि श्रीमंत गटातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडवताना दिसतात, असं परखड मत गडकरींनी व्यक्त केलंय. तसंच तरुणांनी नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारे होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. की जे गरीब लोक आहेत ते रेग्युलर पैसे भरतात, जे मध्यमवर्गीय आहेत ते थोडेसे कमी अधिक, आणि मोठ्या लोकांमध्ये डिफॉल्टचं प्रमाण जास्त राहतं. आम्ही जेवढ्या ई-रिक्षाला पैसे दिले ते जवळपास 100% लोक पैसे वापस करतात. त्यामुळे गरीब माणसाला जर बँकेतून पैसा मिळाला तर नक्कीच त्याला याचा फायदा होतो आणि आता सगळे रेकॉर्ड तयार झाले आहेत. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 ग्रुप. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाला सुरुवात होताच शेतकरी भाताच्या पेरणीच्या कामाला लागलेत. मान्सून उशिरा दाखल झाल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या, मात्र आता मान्सून सक्रिय झाल्यानं बळीराजा सुखावलाय. पुढच्या काही दिवसात पेरण्या पूर्ण होण्याची शक्यताही आहे. मुंबईतील समुद्रकिनारे आणि चौपाट्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व किनाऱ्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव 15 जूनपर्यंत जाणवणार आहे आणि बंदीसुद्धा तोपर्यंत कायम असेल. भुसावळ शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. शहरामध्ये सध्या टेंडर काढून 10 टँकरच्या माध्यमातून 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी संपूर्ण शहरासाठी अपुरं पडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. राधानगरी धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे. पाटबंधारे विभागाकडून कोल्हापूरला पिण्याच्या पाण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परंतु पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून शहरात गुरुवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जल अभियंता नेत्रदीप सरनौबत यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी शहराचा संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद असेल. पुण्यातील गावांना टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या पावसाळ्यात वाढली आहे. खरं तर ती कमी होणं अपेक्षित होतं. सध्या जिल्ह्यामध्ये 58 गावं, 250 वाड्यांना 41 टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतोय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये बलवाडी इथे नाली सफाईचं काम सुरू आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना इथल्या नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उंबरशेत ग्रामपंचायत हद्दीत गौरीच्या तलावासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या अंतर्गत 1,20,00,000चा निधी मंजूर झाला. मात्र काम अर्धवट असल्यानं 1,20,00,000चा गोळा केलेला निधी कुठे गेला असा प्रश्न ग्रामस्थ विचारतायत. मुंबईतल्या पवई इथं मिठी नदीवर 9 कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. इथल्या मोरारजी नगरात असलेला जुना पूल पाडून नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे.
राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी 12 जून ते 31 ऑक्टोबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी आता बंद राहील. दरवर्षी पावसामुळे दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांच्यासाठी बंद करण्यात येते. धाराशिवमध्ये मुबलक पाणी असताना देखील नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 3:13 वाजलेत. वर्षातील 365 दिवसांपैकी केवळ 62 दिवस शहराला पाणी पुरवठा होतो. मुबलक पाणी असताना देखील धाराशिवकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. भुसावळमधल्या दीपनगर इथे 660 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाचं बाष्प प्रदीपन झाल्यानंतर आता बॉयलर, केमिकल क्लिनिंग, स्टीम बोईंग आदी प्रक्रिया सुरू होते. या दोन्ही चाचण्यांमधील बॉयलर क्लिनिंगची चाचणी बुधवारपासून सुरू होऊन आठवड्याभरात पूर्ण होईल. सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडायला सुरुवात करण्यात आली. सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात 1 किलोमीटर इथे संचारबंदी आहे. कारखाना परिसरात 2000 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. पाकिस्तानच्याकडून सुटून देशात परत आलेल्या तलासरी इथल्या मच्छीमार खलाशांच्या कुटुंबियांना खासदार राजेंद्र गावित यांनी धान्य वाटप करत दिलासा दिला. मासेमारी करताना समुद्रात देशाची सीमा ओलांडल्यानं तलासरीतील 11 खलासी 3.5 वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत होते. मागच्या आठवड्यात ते भारतात परतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलीस तपासात एक नवीन माहिती समोर आली आहे. आणि आता वारी संदर्भातील अपडेट्स. तुकोबांची पालखी पुणे मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. तर आजचा मुक्काम लोणी काळभोर इथे असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी हडपसर मार्गे दिवेघाटातून सासवडला मुक्कामी पोहोचणार आहे. अतिशय कठीण असलेला दिवेघाट पार करत पालखी सोहळा सासवडला जाईल आणि तिथं पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार आहे. पुणेकरांच्या 2 दिवसाच्या पाहुणचारानंतर दोन्ही पालख्या तुकोबारायाची ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता पंढरीकडे प्रस्थान ठेवलेले. आज सकाळी दोन्ही मंदिरातून नानापेठ आणि भवानीपेठून पालख्या इकडे पंढरी वाजता. आता आपण भैरवबा नाल्यापाशी आहोत. माऊलींची पालखी सकाळी इथून 7:30 वाजता निघून इथं गाडी तळावर विसाव्याला गेली. तिथून पुढे ती देवघाटाची अवघड चढणार आहे. तर इकडे तुकोबारायांची पालखी आपण पाहू शकतो. इथं काही क्षणात ती इथे समोर आपल्याला नगोरा दिसतोय आणि त्यानंतर तुकोबारायांचं पालखी सोहळा, पादुका सोहळा इथं समोर येईलच. म्हणजे थोडक्यात दोन्ही पालख्या पुणेकरांचा व्यवस्थित पाहुणचार घेतल्यानंतर आता पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. पण ह्या 2 दिवसाच्या पाहुणचारात पुणेकरांना ह्या पालख्यासंबंधी काय अनुभव, काय सांगाल ताई, काय अनुभव आहेत गेली 2 दिवस? 2 दिवस अक्षरशः मनाला इतका आनंद होतोय की वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित पाहून आमच्या इथं सुद्धा एक दिंडी आलेली आहे मंदिरामध्ये आणि 27 वर्ष आम्ही या वारकऱ्यांची सेवा म्हणजे त्यांचं अनुभवायला मिळते आम्हाला. खूप म्हणजे किती कष्ट करतात वारकरी आणि सातत्याने त्यांना म्हणजे त्याच्यात आनंद मिळतो. पुणेकरांसाठी हा क्षण कसा असतो 2 दिवस? अगदी हा काय क्षण शब्दात सुद्धा सांगता येणार नाही असा हा क्षण आहे. जे जे होईल ते वारकऱ्यांसाठी पुणेकरांनी केलेलं आहे. कारण असं पंढरीला अनेकांना जाता येत नाही म्हणून किमान वारकऱ्यांची सेवा केली तरी पंढरीचं एका अर्थाने दर्शन घडतं असं म्हणतात. म्हणूनच पुणेकर हा हट्टाने सकाळी आज लवकर उठून वारकऱ्यांच्या सेवेसाठी इथं हडपसर गाडी तळास परिसरात हजर आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, सच्चानंद पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या वारीमध्ये या पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता आमच्या न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि यूट्यूबद्वारे. कारण वारीचे सगळे अपडेट्स भेटी लागे जीवाद्वारे आम्ही या सगळ्यात माध्यमांमध्ये सतत तुम्हाला दाखवत असतो, शेअर करत असतो. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.